फायनली मित्रांनो आपले जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर आता आपण चाललो आहे CST स्टेशनला. तर तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटूया आपण. आता ओला केली आपण. काय मित्रांनो कसं वाटतं? मस्त वाटतं. काय प्रीती एक्साइटेड. काय होत आहे? काय बोलतो? तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे CST स्टेशनला. हे बघा आलो आहे गोव्याला. आपली सगळी मंडळी पाहिली आहे. आपण पोहोचलो आहे CST स्टेशनला. आपली जी ट्रेन आहे 12:20ला आहे बरोबर. तर बघूया आपण आता. ट्रेन तर अजून लागली नाही, दाखवतो तुम्हाला. चला भेटू आपण. तर फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलेलो इथे स्टेशनला आणि आमच्या कोचच्या इथे आम्ही थांबलो आहे. B2 खूपच पुढे आहे. आपल्या इथं मंडळी बसले. इथं उदय, प्रीती, प्रवीणा. काय उदय काय बोलतो? चला एन्जॉय गोवा. डिसेंबर महिना म्हणजेच गोवा. काय बोलते प्रीती? गो गो गोवा. प्रवीणा गो गोवा गॉड. तर मित्रांनो आता सगळ्यांची जरा एनर्जी डाऊन आहे. तर बघूया आतमध्ये गेल्यानंतर कळेल. काय बोलता? चला भेटूया आपण. आपली ट्रेन आल्यावर दाखवतो तुम्हाला आतमध्ये कोच वगैरे कसं आहे, काय आतमध्ये आपल्याला फॅसिलिटी वगैरे काय भेटते. मित्रांनो ही आपली एवढी बॅग वगैरे आहे. एवढी बॅग घेतलेली आपण. फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता या प्लॅटफॉर्मवरून इकडे आपल्याला ती घेतलेली आहे. तिकडे येते. तर बघूया आता आपल्याला. मित्रांनो आता आपली ट्रेन आलेली लागलेली आहे. आपण जाऊया आता आपली बॅग घेऊन. सगळे आपली इथं बॅग घेऊन तयार येते. बोगीमध्ये आपण चढलेलो आहे. चला मित्रांनो आपला कोच आहे. बघू शकता ते वॉशरूम आहे. तर चला आतमध्ये जाऊया. B2 मध्ये आलेला हा आपला कोच आहे. बघू शकता ही मिडल आणि अप्पर. प्रवीणा बसली आहे. इथे उदय आणि इथे प्रीती. काय बोलतं उदय? कसा वाटला? काय नाही, चला आता तू तयार. AC रात्र झाली आहे. आता मला खूप झोप येते. त्या इथे झोपून मस्त प्रवास करून उद्या एन्जॉय करायला रेडी. आणि हा कोच बघून तुला काय वाटतंय? हां चांगलं आहे. भारत सरकारचं चांगलं आपलं हे आहे. कोच चांगले, ट्रेन चांगले. बरं वाटलं. मला वाटते 12-15 वर्षानंतर मी ट्रेनने ट्रॅव्हल करत असेल. सो हॅपी. ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे. काय बोलते प्रीती? फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास करते. सो माझ्यासाठी एकदम नवीन एक्सपिरियन्स आहे. सो मी तो एन्जॉय करणार आहे फुल्ली. सो लेट्स हॅव एन्जॉय. आणि कोच बघून तुला काय वाटतं? कसा आहे कोच? कसा वाटला तुला? हां कम्फर्टेबल आहे. पण आता 12 तासानंतर समजेल तो किती कम्फर्टेबल आहे. आणि जी त्यांनी फॅसिलिटी दिली आहे जी जसं मला बेडशीट फॅसिलिटी आवडली. बेडशीट, नॅपकिन, 2 उशी, चादर, गुड फॅसिलिटी. उदय यांनी जे चादर वगैरे दिली आहे काय बोलतोस? आणि मी व्यवस्थित आहे? actually मी पहिल्यांदाच बघितलं. यांनी तिकडे दोन बेडशीट दिलेले आहेत आपल्याला आणि एक ब्लँकेट पण दिलेलं आहे. एक पिलो दिलेले आहेत. चांगला एक्सपिरियन्स आहे. चांगलं वाटलं. म्हणजे आपण कुठे कमी नाही. इंडिया आता अजून पुढे जायला, अजून तरक्की करायला. खूप बरं वाटलं. गाईज मी कधीपासून ह्याला सांगते पाण्याची बॉटल घे, पण ह्याला पाण्याची बॉटल घ्यायला वेळच नाही. आणि आत्ता 12-14 वाजलेत आणि 12:20ला गाडी हलणार आहे आणि ह्याला खाली जाऊन पाणी आणायचे. खाली म्हणजे असं कुठे तरी थोडी उतरेल.
एक 5-10 मिनिटामध्ये आपली ट्रेन सुटणार आहे. बघू शकता आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. आपली तिकीट कन्फर्म आहे. चला आता मित्रांनो आता आपण कणकवलीला पोहोचणार आहे. फायनली मित्रांनो आम्ही आता करमाळीला न उतरता आम्ही थिविम स्टेशनला उतरलो आहे. हे आपल्या इथं मंडळी आणि तुम्ही तिकडं बघू शकता माझी बायको तिथे बसली आहे. तर बघूया काय होतं आहे. काय बोलताय मित्रांनो, काय उदय? उतरलो तर आहे आता, बघूया. रात्रीचा प्रवास तर छान झाला. प्रीती काय बोलते, कसा वाटलं? खूप मस्त जर्नी होती. आता बघूया. आणि करमाळ्याला आपल्याला उतरायचं होतं, आपण थिविमला उतरलोय. तर त्या काय बोलतेस त्याच्याबद्दल? ठीक आहे चालेल मित्रांनो. तर आता बघूया पुढची आपली जर्नी. फायनली मित्रांनो आता आपण थिविम रेल्वे स्टेशनपासून प्रायव्हेट टॅक्सी केलेली आहे नॉन AC. तर त्याचे आपले 900 रुपये घेतलेले आहेत. तर आता बघूया 23 किलोमीटर आहे. 1 पाऊण तासामध्ये आपण पोहोचू. ही आपली पाठी मंडळी बसलेली आहे. प्रवीणाची जरा हवा टाईट आहे, बघूया. हे बघा मित्रांनो, 4थ्या मजल्यावरती आपला हा रूम आहे 408. चला तुम्हाला दाखवतो रूम. तर बघा ही आपली अशी काय रूम आहे. इथे स्टोरेजसाठी आहे. इथे पण आपलं कपडे वगैरे स्टोरेज आता आम्ही लावलेलं आहे तिथे. हे बघा ही अशी स्टोरेज आहे, ठीक आहे. आणि हा आपला बाथरूम आहे. आता सगळं जरा मेस झालेलं आहे, बघू शकता. हे बघा इथे गरम थंड पाणी दोन्ही आहे. आणि इथे आरसा दिलेला आहे, हे बघू शकता. 1 नंबर आहे. किंग साइज बेड आहे. आणि इथे बघा इथे पण स्टोरेजसाठी. आणि इथे आपल्याला त्यांनी चाय, कॉफी, टी, ग्रीन टी आणि एक केटल दिलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा हा एक फ्रीज दिला आहे छोटा. आणि इथे ड्रॉवर आहे. आणि इथे असं काय हा एक लॅम्प आहे. आणि इथे आपली इथे TV दिलेली आहे. इथे एक टेबल, कम्प्युटर टेबल. हे आपले बघा इथे सगळे चार्जिंग वगैरे होते. आणि इथे सोफा कम बेड हा एक इथे स्टोरेजसाठी दिलं आहे त्यांनी. इथे एक आहे, हा एक लॅम्प आहे. आणि बेड तर एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट AC तर आहे बघा वरती, हा AC आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ही 1 नंबर आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, अरे बापरे 1 नंबर काय व्ह्यू आहे. इथे बघा इथे 2 चेअर आणि एक टेबल दिलेला आहे. मस्त स्पेशियस जागा आहे हे असं. आणि हा हे आपला हॉटेल आहे. इथे खाली बघा पूल आहे, इथे स्विमिंग पूल आहे. गाडी पार्क करण्यासाठी खाली जागा आहे.
आणि हा अप्रतिम व्ह्यू आहे, एक नंबर, जबरदस्त. तर मस्त असा काय व्ह्यू आहे, सिनिक व्ह्यू आहे. आणि इथं आपली मंडळी आता तयार झालेली आहे, फुल तयार. काय बोलताय? चला साऊथ गोवा, साऊथ गोवा. आपल्याला 20 रुपये, 20 रुपये. काय प्रवीणा, झाली तयारी? प्रीतीची झाली? तर रूमची टूर तुम्हाला दाखवली, सगळं मेस झालेलं आहे मस्त आहे, चांगलं आहे, मस्त आहे, एक नंबर आहे. तर फायनली मित्रांनी आम्ही इथून बाईक रेंट केलेली आहे. हे बघा, हे नाव आहे मार्टिन. आमच्या हॉटेलच्या जवळच आम्ही बाईक रेंट केलेली आहे. सगळ्या यामाहाच्या बाईक आहे, पसिनो. तर बघूया आता कसं काय जे लोकांनी खूप उशीर केलेला आहे. तर मित्रांनो, ही बुक ऑरेंज आणि ब्लॅक ब्ल्यू मॅटवाली आम्ही बाईक बुक केली आहे. तर आता बघूया.